मराठी सिनेमा के सुपरस्टार और निर्देशक रितेश देशमुख आज अपनी फिल्म राजा शिवाजी के प्रमोशन के लिए नागपुर पहुंचे। सेंटर पॉइंट में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में रितेश ने बताया कि यह फिल्म उनके 10 साल के संघर्ष और रिसर्च का परिणाम है। खास बात यह है कि यह फिल्म हिंदी और मराठी दोनों भाषाओं में एक साथ रिलीज होकर दर्शकों तक पहुंच रही है। 1 मई को प्रदर्शित हुई इस फिल्म को महाराष्ट्र में रिकॉर्ड स्क्रीन मिली है। रितेश देशमुख ने बताया कि यह फिल्म उनका 1 दशक पुराना सपना है। इसके लेखन में उन्होंने 2 से 3 साल का वक्त लगाया। रितेश देशमुख ने खुलासा किया कि राजा शिवाजी का लेखन उनके करियर का सबसे कठिन हिस्सा था और करीब 10 साल तक गहन रिसर्च की। रितेश ने विशेष रूप से जेनेलिया देशमुख के सहयोग और अपने उन साथी कलाकारों का आभार जताया जिन्होंने मराठी भाषा के प्रति प्रेम के कारण इस फिल्म में बिना किसी मानदेय के काम किया है। काय माहिती का, हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे। मला वाटतं की तुमच्या मनात जेवढी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था आदर आहे तेवढीच आस्था आणि आदर माझ्या मनात आहे। मी जेव्हा हे ठरवलं होतं की ह्या चित्रपटाचं टायटल काय असलं पाहिजे तर एकेरी उल्लेख म्हणून ठेवलं नाही। तुम्ही जर चित्रपट पाहिला तर तुम्हाला समजेल की हा जो प्रवास आहे या चित्रपटामध्ये तो जन्मापासून अफजल वधापर्यंतचा आहे। पण हा जो प्रवास आहे, ही जी गोष्ट आहे ही एका छोट्या मुलाची शिवबाची गोष्ट आहे। ते शिवबा जे शिवाजी राजे होतात आणि अफजल वधानंतर राजा शिवाजी म्हणून ज्याला जग संबोधतं किंवा असे कोणते पराक्रमी राजे आहेत ज्यांनी हे केलं, म्हणून या चित्रपट टायटल हा प्रवास राजा शिवाजी याच्यापर्यंतचा आहे। राजा शिवाजी तो छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास, हा वेगळा प्रवास आहे। म्हणून ह्या टायटलमध्ये असं काहीही नव्हतं ज्याच्यामुळे लोकांना असं वाटलं पाहिजे की अनादर आहे। नहीं, क्या है ना, सबसे पहले ये फिल्म राजा शिवाजी है जो मराठी भाषा में ही है, ये हिंदी भाषा में भी अवेलेबल है, जिस हमने जैसे पहले भी कहा था। बात ये नहीं है कि क्या हम इसे ग्लोबल लेवल तक ले, ये कहानी ऐसी है जो मुझे लगता है ज़्यादा से ज़्यादा लोगों को जाननी चाहिए। अब वो डिपेंड करता है कि फिल्म कैसे चलती है और फिर वो कितने लोगों तक पहुँचती है। हाँ, अभी हमने 2 भाषाओं में रिलीज़ की है और हर जगह वो अवेलेबल है। तो जैसे मराठी जहाँ भारत भर में भी जहाँ मराठी पॉपुलेशन है वहाँ पर मराठी भी अवेलेबल है। जैसे हम ओवरसीज़ में अगर जाए तो अमेरिका से फ़ोन आते हैं मुझे जहाँ पर मराठी भी अवेलेबल है और हिंदी भी अवेलेबल है। तो ये दोनों भाषाएं ओवरसीज़ भी अवेलेबल है। तो मुझे लगता है कि ये प्रयास यही है कि हमारे महाराजा की कहानी, हमारे राजा की कहानी, हमारे छत्रपति शिवाजी महाराज की कहानी जितने ज़्यादा लोगों तक पहुंच पाए उसका ही प्रयास है। सो दैट ये लोगों तक और ज़्यादा पॉपुलर हो, ज़्यादा पहुंचे लोगों तक, लोग इसको आके ज़्यादा देखें। महाराष्ट्र में फिल्में टैक्स फ्री है, तो ऐसे नहीं कि महाराष्ट्र में टैक्स लगता है, तो वो बात नहीं है। और जहाँ तक सवाल आता है क्या मैं इस कलेक्शन से खुश हूँ, बेहद खुश हूँ, क्योंकि जितने कलेक्शन अब तक नहीं हुए उतना प्यार लोगों ने इस फिल्म को दिखाया है महाराष्ट्र में और बाहर भी, लेकिन खासकर मराठी प्रेक्षकों ने इतना प्यार दिया है कि जो सबसे हाईएस्ट ग्रॉसिंग फिल्म थी उससे मुझे लगता है 2 गुना प्यार इस फिल्म को मिला। नागपूरकरांना एवढंच म्हणायचं आहे की हा चित्रपट आपल्या राजाचा चित्रपट आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचा चित्रपट आहे। तर सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि मी आवर्जून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा चित्रपट संपूर्ण परिवाराने पाहावा, कारण ही गोष्ट आजी आजोबांनी पण ऐकलेली आहे, नातवंडांनी पण ऐकलेली आहे। तर लहान मुलांनी खरंच आई वडिलांनी आपल्या मुलांना घेऊन हा चित्रपट पाहायला जावं अशी माझी इच्छा आहे। सुट्ट्या पण सुरू आहे, तर सुट्ट्यामध्ये हा योग पण आहे, वेळ पण आहे, तर जाऊन नक्की पहा। योग कसा जुळून आला नाही, ते माझे भाऊ आहेत। ह्यापूर्वी मी माझ्या दोन्ही चित्रपटात ते होते, वेडमध्ये होते, लेभारीमध्ये पण होते। आणि ह्यावेळेस जेव्हा मी शूटिंग सुरुवात केली त्यावेळेस ते म्हणाले की ह्या चित्रपटात मला काम करायचं आहे, कुठलाही रोल असेल मला करायचंच आहे, माझ्याशिवाय तुम्ही चित्रपट करू शकत नाही, एक भाऊ म्हणून त्यांनी मला सांगितलं। तर तेव्हा मला ही भूमिका जेव्हा महाले यांची माझ्या स्मरणात होती तर मला वाटलं की ती त्यांनी करावी। त्यांनी होकार दिला आणि आपण जे मराठीचं म्हणताय त्यांची आई मराठी आहेत, तर त्यांना चांगली मराठी येते आणि तसं काही हे किस्सा घडला नाही किंवा मला काही सांगावं लागलं। आणि ते मला भाऊ म्हणतात, मी त्यांना भाऊ म्हणतो, आम्ही मराठीत बोलतो बऱ्याच वेळा, तर ते छान झालं।
सर्वप्रथम जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण, की तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय त्यात. कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरंच संशोधन करून पुस्तकं लिहिलेली आहेत. ते सगळे पुस्तकं वाचणं, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग जे गोष्टी असतात त्या मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात. परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्या त्या लिहाव्या लागतात आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे. तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं. निर्मिती जे तुम्ही म्हणालात जिनिलिया आणि मी, आम्ही दोघांनी केली, पण जो मोठा वाटा आहे तो जिनिलिया यांचा आहे. कारण त्यांनी खरंच ग्राउंड अप सेट्स असतील, काय असतं ना की कुठलीही गोष्ट वाढली की बाकी सगळ्या गोष्टी वाढत असतात. आपण म्हणतो की बाबा आज 1000 लोकांचा क्राऊड आहे, परंतु तो फक्त तेवढा मर्यादित नसतो. 1000 लोक म्हणले की त्यांना तयार करण्यात तेवढे कॉस्ट्युम वाढतात, ड्रेसमेन्स वाढतात, त्यांच्याशी जेवणाची व्यवस्था तेवढी वाढते, ऊन असेल तर टेंट जाऊन त्या प्रमाणात वाढतात, मेकअप पॅन जाऊन वाढतात. तर हा पसारा असा पसरत जातो. तर ते सगळं जुळून आणण्याचं काम हे जिनिलियाने केलं, म्हणून माझ्याकडे तेवढा प्रोडक्शनचा भार नव्हता. आणि मला वाटतं की ॲज अन ॲक्टर जे मी काम केलं, माझं काम माझ्यातल्या लेखकाने आणि माझ्यातल्या दिग्दर्शकाने थोडं सोपं करून टाकलं. राजा शिवाजी केवल एक फिल्म नहीं बल्कि हमारी मिट्टी के गौरव की गाथा है। रितेश देशमुख की 10 साल की मेहनत और कलाकारों का निस्वार्थ प्रेम अब बॉक्स ऑफिस पर भी सफलता के झंडे गाड़ रहा है।